प्रेम, श्रद्धा व आदराचे संगम म्हणजे राधाकृष्ण. सुंदरतेचा अर्थ व चेहरा म्हणजे राधाकृष्ण. त्यागानंतरही अखंड तेवत राहणारी प्रेमज्योत म्हणजेच राधाकृष्ण. नमस्कार, मी स्नेह प्रवास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण चाललोय ठाण्यामध्ये नुकतेच सुरू झालेल्या राधाकृष्णाच्या इस्कॉन मंदिरामध्ये. ठाण्यामधील इस्कॉन मंदिरात पोहोचण्यासाठी मुंबई सेंट्रल लाईन मधील ठाण्याला जाणारी ट्रेन पकडून ठाणे स्टेशनला उतरून वेस्टला बाहेर यावे. ठाणे वेस्ट स्टेशन जवळील गावदेवी रिक्षा स्टँडवरून इस्कॉन मंदिरात जाण्यासाठी मीटर प्रमाणे ऑटो मिळते. पिरामल वैकुंठ मधील इस्कॉन मंदिर असे ऑटो चालकाला सांगा, ते बरोबर तुम्हाला मंदिराजवळच सोडतील. मीटर प्रमाणे अंदाजे 90 रुपयांपर्यंत ऑटो भाडे होईल व 15 मिनिटांमध्ये तुम्ही मंदिरात पोहोचाल. ठाणे स्टेशन पासून हे मंदिर 5 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण इस्कॉन मंदिराजवळ पोहोचलो आहोत. ठाणे इस्कॉन मंदिराचे संपूर्ण दर्शन, माहिती, टायमिंग, एक्झॅक्ट लोकेशन आणि एक महत्त्वाची टिप देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच मंदिराचे सुंदर दृश्य नजरेसमोर येते. श्री श्री राधा गोविंद देव असे या इस्कॉन मंदिराचे नाव आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला चप्पल ठेवण्याची सोय आहे. 15 ते 20 पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय देखील या मंदिरामध्ये आहे. ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पायऱ्या चढून वर येताच या खुल्या मंदिराच्या मध्यभागी असलेल्या गाभाऱ्यात राधाकृष्णाचे दर्शन आपल्याला घडते. राधाकृष्णाचे मनमोहक रूप पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. साज शृंगारामुळे मूर्त्यांच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. राधाकृष्णाचे हे तेजस्वी रूप अनुभवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात या मंदिराला अवश्य भेट दिली पाहिजे. राधे राधे, जय श्री कृष्णा, हरे रामा हरे कृष्णाचा जयघोष करत मंदिरातील पुजारी आरती करत होते. नवीन मंदिर आहे व शनिवार देखील होता. त्यामुळे अगदी लहान मुले, तरुणाई, ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच मंदिरात हजेरी लावली होती. मंदिराचे बांधकाम अतिशय सुबक नक्षीकामाने मढवलेले आहे. या मंदिराचा डोम इतका सुबक आहे की नजरच हटत नाही. इस्कॉनचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीची जागरूकता जागतिक पातळीवर पोहोचवणारी संस्था. इस्कॉन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक श्रील AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांची अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आहे. मी तुम्हाला आता या मंदिराच्या बाह्य भागावरील सुबक कोरीवकाम दाखवते. राजस्थानमधील भरतपूर येथील बन्सी पहारपुरा इथून आणलेल्या गुलाबी वाळूच्या दगडांपासून अत्यंत बारकाईने मंदिराचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराचे बांधकाम नागर वास्तुशैलीतील असून रामायण, महाभारत व कृष्णलीलेच्या दृश्यांच्या असंख्य मूर्त्यांचे कोरीवकाम मंदिरांच्या भिंतींवर पाहावयास मिळते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थामि युगे युगे. जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर धर्माला हानी पोहोचते व अधर्म वाढते, त्यावेळी मी पृथ्वीवर प्रकट होतो. योग्य लोकांचे रक्षण करण्यासाठी, पापींचा नाश करण्यासाठी आणि धर्माची तत्वे पुन्हा स्थापित करण्यासाठी मी या पृथ्वीवर युगानुयुगे प्रकट होतो. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील हे श्लोक अर्थातच भगवान श्रीकृष्णाचे बोल, म्हणजेच प्रत्येकासाठी आशेचा किरणच. मंदिराच्या खुल्या सभामंडपाजवळ रंगीबेरंगी फुलझाडांनी सजावट करण्यात आली आहे. लहानशा तुळशी शेजारी आबोली रंगाच्या फुलांच्या रोपांनी सजावट करून मध्यभागी सुंदर मोर साकारण्यात आला आहे. मोराच्या पोटावर देखील अनेक रंगीबेरंगी फुलांची रोपे लावली आहेत.
मंदिराच्या आवारातील लाद्या पांढऱ्या व ऑफ व्हाईट कलरच्या आहेत. मंदिराच्या मेन एंट्रन्सच्या दोन्ही बाजूला हत्ती व देवदेवतांच्या मूर्ती आहेत. प्रभू श्री रामललाच्या अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच या मंदिराचे बांधकाम भासते. महाराष्ट्रात अनेक इस्कॉन मंदिरे आहेत, परंतु या ठाण्याच्या इस्कॉन मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये बांधले गेलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच इस्कॉन मंदिर. पिरॅमल रिअल्टी आणि इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने पिरॅमल वैकुंठ सोसायटी ठाणे येथे मागील आठवड्यात 17 मार्च रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सुमारे 32 एकर परिसरात हे मंदिर उभारले असून मंदिराच्या आवारात आकर्षक गार्डन साकारण्यात आले आहे. चला तर मग मी आता तुम्हाला हे गार्डन दाखवते. श्रीकृष्णाला मोरपीस खूपच प्रिय आहे, म्हणूनच जणू या गार्डनमध्ये रंगीबेरंगी फुलं झाडांमध्ये मोराच्या अनेक सुंदर प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. हा पिसारा फुलवून थांबलेला मोर खूपच सुंदर वाटत होता. या गार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिकेची इमारत व गेटवे ऑफ इंडिया अशा अनेक वास्तूंच्या लहान लहान प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. हिरव्यागार लॉन्सच्या मध्यभागी असलेल्या पालखीमध्ये बासरी वाजवत उभ्या असलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती खूपच सुंदर आहे. हत्ती, सिंह, गोरिला असे विविध प्राणी या ठिकाणी लॉन्सने साकारण्यात आले आहेत. सुंदर अशी घोडागाडी या ठिकाणी साकारण्यात आली आहे. राम, लक्ष्मण, सीता व हनुमानाचे सुंदर रूप इथे पाहायला मिळते. असंख्य फुलझाडे या ठिकाणी आहेत व मध्यभागी आसाममधील शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवी मंदिराची सुंदर प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मंदिराच्या आवारात जागोजागी लावलेले मार्गदर्शक फलक खूपच सोयीस्कर आहेत. दररोज पहाटे 4:30 ते दुपारी 1 व संध्याकाळी 4:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे मंदिर ओपन असते. मंदिरामध्ये सर्वांना मोफत एंट्री दिली जाते. ज्येष्ठ नागरिक व ज्यांना पायऱ्या चढायला त्रास होतो त्यांच्यासाठी लिफ्टची उत्तम सोय या ठिकाणी आहे. ठाणे वेस्ट मधील बाळकुम एरियामधील पिरॅमल वैकुंठ येथे हे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराचा संपूर्ण पत्ता व इतर माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. महत्वाची टिप्स सांगायची म्हणजे हे मंदिर नुकतेच सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी पार्किंगची काहीच सोय नाहीये. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने येणार असाल तर या परिसरात जवळपास पार्किंगची जागा शोधून गाडी पार्क करून चालत मंदिरात यावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मंदिरामध्ये लिफ्ट तर आहे, परंतु व्हीलचेअर असिस्टन्सची काहीच सोय सध्या तरी नाहीये. त्यामुळे स्पेशली एबल्ड पर्सनसाठी हे थोडे त्रासदायक असू शकते. मंदिराच्या समोरच स्टेशनला जाण्यासाठी ऑटो मिळतात. आकाशात सूर्यास्ताच्या सुंदर छटा पसरत चालल्या होत्या व तलावपाळीचे हे सुंदर दृश्य बघत आम्ही स्टेशनला पोहोचलो. ठाण्याला आल्यावर स्टेशन जवळचा कुंजविहारचा वडापाव खाल्लाच पाहिजे. हा वडापाव जितका प्रसिद्ध आहे तितकाच चवदार देखील आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.